साला गरीब लोक पोरांना मग पेपर द्यायच्यात काही अर्थ आहे का? असे कसे पेपर फुटतं? सरकार काय झोपा काढतं का? आणि अशा पद्धतीनं पेपर फुटत असेल आणि आम्ही काहीच करत नसेल तर काय होतंय? एखादा होतं ना त्याच्यापेक्षा हा डबल, त्याचं आयुष्य बर्बाद होतं. तो जो गरीब पोरगा आहे, जो काही युवक आहे, तो किती काम करतं, किती मेहनत करतं, पुण्याला जायचं, तिथं आयुष्य गमावून बसायचं आणि वेळेवर पेपर फुटत असेल तर तो मोठी हत्या आहे. टाकलं पाहिजे साल्यांना. आणि ज्यांना फोडलाय ना सरकारनं निघेल तर आम्ही जाऊन मारून साल्याला. काल असं म्हटलं की जनतेमध्ये सर्वे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जास्त पसंत आहे. हा सर्वे आपण केलाय का जनतेतून सर्वे झाले? आता मी जातो तर लोक तेच म्हणतात ना, सर्वे काय करायला लागतं. आता भेटते लोक म्हणते शिंदे साहेबासारखा माणूस मुख्यमंत्री पाहिजे. लोकांची खरं तर हे आहे. आता हे खरं बोललं म्हणजे कोणाला झोमत असन तर त्याला काय करणार आपण? पण हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना जमलं तर काय? माझं काय म्हणणं आहे का आखरी शिंदे साहेब का पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. दिव्यांग मंत्रालय करणारा देशातला पहिला माणूस कोण आहे? आपल्याला माहिती. तुम्हाला माहीत नसायला पाहिजे पत्रकार म्हणून. शिंदे साहेबच आहे ना. अशा ज्याला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याचा जर माणूस दिव्यांग मंत्रालय उभं करत असेल तर त्याच्या पाठीमागं उभं नाही राहायचं. आणि हे सामान्य माणसाची, मी जेव्हा फिरतोय ना तेव्हा लोक असं म्हणतात बच्चू एकदा शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपण अशोक खरात त्यांना भेटले होते, काय आशीर्वाद दिला? आता इतकी जुनी बातमी काढली तुम्ही. तीर्थक्षेत्र मागायला चालत ना. असं कसं आहे लक्षात घ्या. आता मी इथं आहे आणि एखादा बाबा तिथं असेल, मी भेटीला गेलो तर ते काय वाईट काय त्याच्यात? आम्ही त्याच्यात काही सहभागी झालोय किंवा काही वाईट कामात आम्ही सहकार्य करतो तर गोष्ट अलग आहे. तुम्ही पत्रकार म्हणून 4-5 फोटो आम्ही तुम्हाला दाखवतोय पत्रकारांचे, म्हणजे काय पत्रकार वाईट झाला का? तो तुमचा जो मालक आहे तोही तिथं जाऊन आला, मग ते चॅनल फेकून द्याल का तुम्ही? तुम्ही सरकारमध्ये सामील झाले तर तुमची जी भूमिका आहे, आक्रमक भूमिका, शेतकरी रक्त थोडं बदलणार आहे. रक्त बदलणार आहे का? रक्त बदलणार नाही, त्याच्यानं आक्रमकता थांबणार नाही. तुम्ही सांगा, माझी सत्ता आहे आणि मी समजा मंत्री आहे, माझ्या देखता जर कोणाला दर दिवसा लुटल्या जात असेल आणि मी सत्तेत आहे म्हणून काय गप्प बसायचं असते का? बिलकुल नाही, ते कधीच चालणार नाही. सत्ताशी सामान्य माणसासाठी आहे, शेतकऱ्यासाठी आहे. आणि ती सत्ता जर सामान्य माणसासाठी शेतकऱ्यासाठी उभी राहत नसेल तर मग त्याच्यासाठी आक्रमक होणं हे काळाची गरज आहे. मी राज्यमंत्री असताना सुद्धा उद्धव साहेब मला नाही म्हणत होते, मी दिल्लीला मोटरसायकलनं शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा देशातला पहिला राज्यमंत्री होतो. लक्षात घ्या. आमच्यासाठी पहिले दिव्यांग, शेतकरी, मजूर हे जे घटक आहे, कामगार आहे, यासाठी लढणारा आमचा चेहरा तोच आहे. मी नेहमी सांगितलं का भगवाधारी भरपूर असणार, पण भगव्यातला सेवाधारी शिवसैनिक म्हणून बच्चू कडू काम करतो. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.